महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चोरांचे काउंटडाऊन संपले। मांदाटणे गावातील युवा दाम्पत्याच्या घरावर डल्ला मारणारे चोर पोलिसांच्या जाळ्यात। युवा दाम्पत्याचे स्वप्न म्हसाळ पोलिसांनी प्रज्वलित केले। म्हसाळ तालुक्यातील मांदाटणे गावात राहणाऱ्या ईशान आणि पूजा या युवक युवतीने लहान वयात मेहनत करून ग्रामीण भागात स्वतःचं छोटंसं घर आणि बागायत उभारली। आदर्श पद्धतीने संसार थाटलेल्या या दाम्पत्याच्या आयुष्यात मात्र घरफोडीने अचानक अंधार पसरला। अज्ञात चोरट्यांनी घरात डल्ला मारत पळीपासून गॅस कनेक्शनपर्यंत तसेच दिवाण खोलीतील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, बेड, सोफा, इन्व्हर्टर, बॅटरी असा मोठा मुद्देमाल लंपास केला। या घटनेमुळे ईशान आणि पूजा पूर्णतः हतबल झाले होते। पोलीस ठाण्यात जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती। मात्र म्हसाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी त्यांना धीर देत चोरांचा शोध लवकरच लागेल असा विश्वास दिला। तात्काळ फॉरेन्सिक व्हॅन व डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली। घटनेची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांना देण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, तपासी अंमलदार PB सुर्वे, पोलीस नाईक सागर चितारे, पोलीस शिपाई गजानन पवार, शौकत मुल्ला आणि अक्षय पुरी यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली। अवघ्या 10 दिवसात चोरट्यांच्या मुसक्या आवळत सर्व चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणातील आरोपी आफताब अनवर खोपटकर वय वर्ष 26 राहणार पांगलोली तालुका म्हसाळा याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार रिजवान सर खोत याचा शोध सुरू आहे। म्हसाळ पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईमुळे एका युवा दाम्पत्याचे उद्ध्वस्त झालेले स्वप्न पुन्हा उभे राहिले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसाळा।